ग्रामपंचायत दप्तरे अजून पूर्णतः जमा केलेली नाहीत. फक्त त्यांची जमा करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि 15 तारखेपर्यंत महापालिका प्रशासनाने अल्टिमेटम दिलेलं आहे की ते ग्रामपंचायत दप्तरे जमा होऊन प्रशासन हे महापालिकेचे बसणार आहे. परंतु आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत. 15 तारखेपर्यंत आमचं बारकाईने लक्ष असणार आहे की खरोखर महापालिका ग्रामपंचायत दप्तरे जमा करणार आहे की इतर वेळी जसे आम्हाला फक्त शब्द देऊन फिरवलेला आहे तशी तशी वागणार आहे. आणि जर पूर्णतः ग्रामपंचायत दप्तरे जमा झाली नाही आणि महापालिका प्रशासन जर 15 तारखेपर्यंत इथे बसलं नाही तर आम्ही सांगितल्याप्रमाणे महापालिकेवर आम्ही हजारोच्या संख्येने मोर्चा काढणार आहोत. बघा, इथे पाण्याचा प्रश्न आमचा कर्मनगरी परिसर असेल, अर्धा पिंपरी असेल, ठाकूरपाडा असेल, इथे खूप गंभीर प्रश्न आहे. त्या बोरवेलला केमिकल गेल्यामुळे त्या बोरवेलचं पाणी पण खराब झालेलं आहे. अक्षरशः लोकांचे खूप हाल चालू आहेत. कुठेतरी प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. नल पाणी योजना जी राबवलेली आहे ती अपूर्ण राहिलेली आहे आणि नल पाणी योजना जी राबवणारी आमची समिती आहे त्यांचं पण कुठेतरी या भागांकडे लक्ष अजिबात राहिलेलं नाही. ते खरोखर या भागांना पाणी मिळतं की नाही मिळत ते कधी बघायला पण जात नाही तिथं. आणि त्यांनी ते अर्धे पाईप टाकलेले आहेत आणि ते अजून पाणी चालू झालेले नाही. त्या ठाकूरपाड्यामध्ये पाण्याच्या टाकीचं काम पण अजून त्यांनी चालू नाही केलेलं आहे. मग ते काम का चालू झालेलं नाही किंवा ते करण्यासाठी आणखी त्यांनी काय प्रयत्न केलेले आहेत ते अजूनपर्यंत त्यांनी कधी सांगितलेले नाही आहे. फक्त लोकांचे हाल चालू आहेत. योजना चालू आहे परंतु लोकांना त्या योजनेचा काही फायदा होताना दिसून येत नाही. इकडे खोत बंगल्यापासून दहिसर पर्यंत रोज संध्याकाळी ट्रॅफिक लागते. अवजड वाहनांचं प्रमाण वाढलेलं आहे. रोडवरील अतिक्रमण वाढलेलं आहे. भंगार माफियांनी रोडच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या अतिक्रमण संदर्भात स्थानिक प्रतिनिधींनी पण दुर्लक्ष केलेलं आहे. त्या अतिक्रमणा संबंधात स्थानिक प्रतिनिधींनी अजून काय केलेलं आहे हेच आम्हाला कळलेलं नाही. IRB प्रशासन असेल किंवा तहसीलदार असेल किंवा माननीय कलेक्टर साहेब असतील यांच्याकडे तो पत्रव्यवहार करून ते अतिक्रमण हटवण्याची मागणी जर केली असती तर एवढ्या दिवसामध्ये ते अतिक्रमण सहज हटले असते. स्थानिक प्रतिनिधींना पॉवर आहे, ते सत्तेमध्ये आहात, नगरसेवक आहात, त्या पदाचा त्यांनी उपयोग करून हे छोटं काम तर केलं पाहिजे ना. 2 नगरसेवक जे निवडून आलेले आहेत आमचे, पण तो आज 4 महिने झाले पण आमच्या इकडची समस्या काही सुटताना दिसत नाहीये. आम्ही काय फार मोठ्या समस्या लगेच सर्व सुटतील असं पण त्यांच्याकडनं अपेक्षा करत नाहीये. परंतु जे बेसिक आहेत, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ट्रॅफिकचा मुद्दा छोटा विषय आहे. हा का फार मोठा विषय नाही. हा महापालिकेच्या अखत्यारीतला विषय नाहीये. हा विषय IRB प्रशासन आणि माननीय तहसीलदार साहेब यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. मग तिथे जर आपल्या पदाचा उपयोग करून त्यांना धारेवर धरलं आणि त्यांना अल्टिमेटम दिलं तर ते त्यांना करावंच लागणार आहे. तसं काही होताना दिसून येत नाही. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, लाईन पडलेल्या आहेत, पाणी चालू होत नाही. हे काही बेसिक सुविधा आहेत, म्हणजे बेसिक प्रश्न आहेत. त्या बेसिक प्रश्नांकडे लक्ष त्यांनी दिलं पाहिजे, परंतु तसं न होताना दिसत नाही. अजून आमच्या भागामध्ये केमिकल भट्ट्यांचा विषय त्यांनी महासभेमध्ये प्रश्न मांडला. अरे महासभेमध्ये प्रश्न मांडून का सर्व विषय सॉल्व्ह होणार आहेत का? या केमिकलचा विषय जो आहे, केमिकल भट्टे आणि त्यामुळे जे होणारे प्रदूषण आहे ते पोल्युशन कंट्रोल बोर्ड ऑफ महाराष्ट्र त्याचं CBD बेलापूर येथे कार्यालय आहे, स्वतंत्र आहे ते. आणि तिथे संपर्क साधून तिथे त्यांना पत्रव्यवहार केला ते 24 तासाच्या आतमध्ये ते बंद करतील. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रदूषणासंदर्भात ऑलरेडी त्यांनी पत्र टोरंटला दिलेलं आहे. राजूदादा पाटील जेव्हा आमदार होते त्यांनी त्यांचं पत्र आहे महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्डला, जे बेलापूरला ऑफिस आहे, त्यांनी ऑलरेडी टोरंटला पत्र दिलेलं आहे की यांचे लाईट मीटर जे आहे ते डिस्कनेक्टेड करा म्हणून. परंतु टोरंटचा आणि त्यांचा सॅटेलाइट आहे, आजही त्या भट्ट्या राजरोसपणे चालू आहेत. हे सारे सिंपल प्रश्न आहेत. याकडे जर फॉलोअप घेतला तर किती वेळ लागणार आहे हो? नगरसेवकाने जर याच्यामध्ये उतरून जर फॉलोअप घेतला तर किती वेळ लागणार आहे ते बंद होण्यासाठी?